जनरली सगळ्यांच्या घरी तुरीच्या डाळीची आमटी किंवा फार फार तर मुगाच्या डाळीची आमटी किंवा वरण हे नेहमी केलं जातं. पण जेव्हा आम्ही गावी होतो ना, तेव्हा आमच्याकडे ही आमटी केली जायची, ज्याच्यामध्ये डाळ शिजवून घेतली जात नाही. तर मस्त झणझणीत अशी मटकीच्या डाळीची आमटी. खरं सांगते, करायला इतकी सोपी आहे आणि भाकरीसोबत चुरून खायला, भातासोबत खूप भारी लागते. तुम्ही जर कधी मटकीच्या डाळीची आमटी केली नसेल ना, तर एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. कधी जर तुम्हाला आमटीमध्ये काही वेगळं बघायचं आहे, तर ही आमटी एकदा करा. बिना भाजीच्या स्वयंपाकाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण करतोय झणझणीत मटकीच्या डाळीची आमटी. आमच्या घरी पद्धत आहे ना, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या बिना भाजीच्या स्वयंपाक याच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपण करतोय मटकीच्या डाळीचा झणझणीत रस्सा. चला करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मटकीची डाळ. इथं मी अर्धी वाटी मटकीची डाळ घेतलेली. हे बघा, ही आहे मटकीची डाळ, अशी दिसते. तर अगदी अर्धी वाटी डाळ लागते. आता आपण एक छोटंसं वाटण करणार आहोत आणि मग आमटी करू. चला. तर कढई गरम करायला ठेवली आहे. आपल्याला ना वाटण तर करायचंच आहे, पण त्याच्या आधी मटकीची डाळ भाजून घ्यायची. मटकीची डाळ जी असते ना, ती थोडीशी गोडसर असते चवीला. मग तो खूप गोडसरपणा आमटीला येऊ नये म्हणून डाळ आधी थोडीशी भाजायची. यामुळं गोडसरपणा पण कमी होतो आणि आमटी खूप खमंग लागते. तर कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये घालूया मटकीची डाळ. आता गॅस कमी करायचा आणि मटकीची डाळ हलके हलके डाग येईपर्यंत भाजायची. आणि हे घ्या, मस्त खमंग डाळ भाजलेली आहे. रंग बघा असा बदललेला आहे. डाळ काढूया. डाळीचा असा घमघमाट सुटलाय. अशी डाळ भाजून घेतली ना, आमटी खूप मस्त लागते, अगदी खमंग लागते आणि गोडसरपणा पूर्ण निघून जातो. त्यामुळे छान चवीला चांगली येते. आता डाळ आपण भाजून घेतली. आता वाटण करायचं आहे. तर वाटण्यासाठी एक कांदा पातळ चिरून घालायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला कांदा असाच भाजायचा आणि मिनिटभराने तेल घालायचं. कांदा थोडासा भाजला गेला. आता यामध्ये थोडंसं तेल घालायचं. त्याचबरोबर घालूया पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस आणि याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. तर हे घ्या, कांदा खोबरं मस्त भाजलेलं आहे. याला एका ताटामध्ये काढूया. कांदा भाजून झाला. त्याचबरोबर आपली ही डाळ आहे, ती पण पूर्ण गार झाली. आता हिला आपल्याला मिक्सरमधनं जाडसर बारीक करायचं. एकदम बारीक करायचं नाही, थोडं कण राहायला हवा. याला छोट्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि याची भरड करायची. आणि हे घ्या, डाळ आपण अशी भरडून घेतली आहे. असे तुकडे तुकडे राहिले पाहिजेत, खूप बारीक करायची नाही आहे. त्याचबरोबर आपला कांदा आणि खोबरं पण गार झालं आहे. हे भाजलेला कांदा आणि खोबरं मिक्सरमध्ये काढायचं. यामध्येच घालू थोडीशी कोथिंबीर, इंचभर आलं आणि 10-12 लसूण पाकळ्या, थोडंसं पाणी. याला बारीक करूया. आणि हे घ्या, आपलं वाटण तयार आहे. आता करूया आमटी. तर आमटीसाठी कढईमध्ये मी ऑलरेडी 3 चमचे तेल तापायला ठेवलं आहे. या आमटीला तेल थोडं जास्त वापरावं लागतं, कारण एकदम अशी झणझणीत आणि कट पाहिजे ना आपल्याला. त्यामुळं तुम्हाला कमी वापरायचं असेल चालेल. तेल गरम झालं, फोडणी करू. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि कढीपत्ता. आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं. आणि हे बघा, वाटण परतलं, छान तेल सुटलं. आता यामध्ये मसाले घालू. पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धणेपूड. आता थोडंसं पाणी घालूया. वाया घालवायचं नाही, मिक्सरच खंगळून घालायचा. आता याला चांगलं परतून घेऊ. छान 2 मिनटं परतायचं. हे बघा, याला छान परतलंय, तेल सुटलं. आता यामध्ये घालायची आहे भाजून बारीक केलेली मटकीची डाळ. याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं परतूया. मस्त परतलं. आता घालायचं आहे पाणी. आता आपण आमटी करतोय, त्यामुळं पाणी मात्र याच्यात भरपूर जाणार. मिक्स करून घ्यायचं. तर आमटी करतोय, त्यामुळं ही जरा पातळच राहणार. आणि त्यातही काय आहे ना, अजून डाळ शिजलेली नाही आहे. डाळ शिजत येईल तसं तसं या आमटीला थोडा घट्टपणा येणार. त्यामुळं मी इथं जवळपास 2 ते 3 कप पाणी घालते. पाणी घातलं. आता घालूया चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा गरम मसाला पावडर. याला आता मिक्स करून घेऊया. हे बघा, इतपत पातळ ठेवलं आहे मी.
आता गॅस मोठा करू आणि याला एक उकळी आणू. ही आमटी जसजशी शिजत जाते तसं तसं याला घट्टपणा येत जातो. तुम्हाला एका स्टेजला वाटलं की खूपच घट्ट व्हायला लागलंय तर तुम्ही थोडंसं गरम पाणी वाढवून याला पातळ करू शकता. आणि हे बघा याला मस्त खळखळून उकळी आली. आता गॅस कमी करायचा. आता याला मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं शिजून द्यायचं. मी याच्यावर झाकण ठेवणार नाही किंवा तुम्हाला झाकण ठेवायचं तर अर्धवट झाकण ठेवा आणि मंद आचेवर शिजू द्या. एक 7-8 मिनिट तरी लागतात कारण डाळ आपण कच्ची घातली. कच्ची म्हणजे भाजून घातली आहे, ती थोडीशी मऊ व्हायला वेळ जातो. झाकण न ठेवता आम्ही का शिजवतो? कारण झाकण न ठेवता छान मंद आचेवर शिजलं की याला छान कट म्हणजे तर्री यायला सुरुवात होते. तुम्हाला झाकणच झाकायचं आहे, अर्धवट झाका. 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया आणि दर 2-2 मिनिटांनी मध्ये मध्ये हलवून घ्यायचं. आणि हे बघा 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर उकळल्यावर आपली आमटी तयार झाली आहे. मस्त तर्री आली आहे हे बघा. आणि आमटी पण किती छान एकसंध दिसते आहे. डाळ शिजवली नाही काही नाही, फक्त भाजली, बारीक केली आणि याची आमटी तयार झाली. डाळ पण छान शिजलेली आहे. आमटी मस्त तयार झाली आहे. यावर घालूया भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करू. आपली मस्त झणझणीत तर्रीदार मटकीच्या डाळीची आमटी तयार झाली. तर ही आमटी चपाती भातासोबत छानच लागते, पण भाकरीसोबत खा, खूप भारी लागेल. थंडीच्या दिवसामध्ये कराल तर बाजरीची भाकरी घ्यायची आणि इतर सीझनमध्ये करत असाल तर ज्वारीची भाकरी चुरायची, वरून ही झणझणीत आमटी, सोबतीला कांदा हा हवाच, अशा पद्धतीचा बेत असेल ना, खूप भारी लागते. जेव्हा आम्ही गावी होतो म्हणजे सांगोल्याला, त्यावेळी आमच्याकडे, इकडे कसं तुरीच्या डाळीची आमटी सर्रास होते, तसं तिकडे आठवड्यातनं 4 वेळा कुणाला विचारलं ना काय स्वयंपाक आहे, मटकीच्या डाळीची आमटी आणि अशी मस्त झणझणीत तर्रीदार. तुमच्याकडे जर ही पद्धत कधी केली नसेल तर एकदा करून बघा, खरंच तुम्हाला खूप आवडेल. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.